आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य, माझ्या लेकरा, किती वर्षाने दिसलास रे पोरा मला. माले, मालू. हा अगं शशीताईंना बघितलं का तू? घरात कुठंच दिसत. अगं शशाजी ना ते ते शंकराचं मंदिर नव्हतं का, आम्ही काल दोघे गेलो होतो बघ, त्या मंदिरात गेली. छान आहे ग मंदिर ते. अगं पण तू त्यांना एकटं का जाऊ दिलंस? अगं ती म्हणाली की मी रिक्षाने जाईन म्हणून, आणि ते मला केक बनवायचा होता ना, ते बेकिंगचा कोर्स केलाय म्हणून म्हटलं ट्राय करून बघावं. आणि संध्याकाळी सावीला पण होईल ना शाळेतून आल्यावर खायला, म्हणून करत होते. अगं बाई केक बनवला हे चांगलंय ग, पण त्या नादात त्यांना तू एकटं का जाऊ दिलंस? अजून ह्या शहरात आम्हीच रुळलो नाही, त्यात तर नवीन आहेत. तुला माहितीये ना काल रात्री मामींचा काय गोंधळ, त्या दिवशी शशीताई चक्कर येऊन पडल्या. अगं बाई रोज काय ना काहीतरी घडतोय, मला तर ना बाई लय टेन्शन येतं बघ. माले उद्या जर काही कमी जास्त झालं ना, लोक लय नावं ठेवतील बघ आपल्याला. नको बाई ते काय, तू एक काम कर, तू आवर बरं, चल आपण त्यांना जाऊन घेऊन येऊ. अगं ती येईल ना. नको, आता परत घरात काही घडायला नको बाई, तू आवर, चल 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 आपण त्यांना घेऊन येऊ. उठ. कुठे होतस इतकी वर्ष? किती सुकलाय, सुकशील नाही तर काय. काळजी घेणार, हवं नको ते विचारणार कोणी नसेल ना, कोणी होत. काय बोलतेस तू? तुम्ही सगळ्यांनी मला असं दूर लोटून दिलं, त्यानंतर कोणी विचारणा केली मी कसा आहे कसा नाहीये, जगतोय मरतोय? सगळ्यांनी दूर लोटलं मला, सगळ्यांनी दूर लोटलं. सुखाने केलं की आम्ही हे सगळं? अरे आई आहे मी तुझी, तुझ्या गालावर एक चापट मारली ना तर माझ्या काळ झाला, वळ उमटले. तरे तुला जितकी शिक्षा दिली ना त्याच्या दुप्पट शिक्षा मी भोगलीये. मला परवा भेटलास तेव्हा मला सावरायचं सोडून पळून गेलास ना तू. तुला नाही वाटलं आपल्या आईला एकदा भेटावं, तिची विचारपूस करावी, ती कशी आहे ते बघावं? एकदा सुद्धा आठवण नाही आली ना तुला माझी? असं होईल का? मला सांग ना, असं होईल का तुझी आठवण आली नाही मला कधी? मला परत आठवण आली, मला खरंच यायचं होतं तुझ्याकडे, तुझ्या कुशीत येऊन तोंड लपवून रडावं, पण मला भीती वाटायची. मागच्या वेळेस मी जसा आलो होतो तसं तू पुन्हा मला दूर लोटलं असतं, आणि ह्या वेळेला मला सहन झालं नसतं, म्हणून तुझ्यासमोर कधीच आलो नाही मी. आणि आताही तुम्हाला बघितलं नसतंच ना, मी तोंड लपवून निघणार होतं इकडनं, तुझ्यासमोर कधीच आलो नसतो. माझी काय चूक होती आई, सांग ना, तुम्हाला काय चूक होती माझी? कोणाला त्रास होऊ नये, कोणाला मी दुखवू नये याचा प्रयत्न केला, ही माझी चूक आहे? तुला महादेव दाजींचा स्वभाव माहितीये, त्यांना जर मी सत्य सांगितलं असतं आणि त्यांनी त्याचा राग उमाताईंवर काढला असता तर, आणि अनुचित परिस्थितीच नव्हती आई, तिला कसं सांगणार होतो मी? आणि आई तुला पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण खरंच सांगतो, जाणून बुजून सुंदरीला मला त्रास द्यायचा नव्हता. आणि तुला खोटं वाटतं, तू सुंदरीला विचार, आमच्या दोघांचा इतक्या दिवसांचा संसार होता, पण कधीही मी तिला हात लावला नाही आहे आजपर्यंत. काय चूक आहे माझी? सगळ्यांचा विचार करतो, ही चूक आहे का माझी? अरे ही जर चूक असेल ना तर मला माझ्या चुकीची शिक्षा भोगू दे. काल भोगत होतो, आज भोगते, उद्याही भोगेन, मरेपर्यंत भोगेन मी, मरेपर्यंत भोगेन. खूप रागवले होते तुझ्यावर, कारण माझ्या मुलांनी त्याच्या बायकोला फसवलं हे सहनच झालं नाही मला.
इतकी रागवले की माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार सुद्धा करू नाही दिलेत मी. तुला तोडून टाकणं म्हणजे माझ्या काळजाचे लचके तोडण्यासारखं आहे रे आदित्य. शिक्षा तर मी सुद्धा भोगलीये, तू भोगलीयस, अनुने भोगलीये, सुंदरीने भोगलीये, सगळ्यांनी भोगली. आदित्य किती बिचारी अनु स्वतःची लेक सुंदरीच्या ओटीत टाकून कुठं नाहीशी झाली, शेवटपर्यंत पत्ता लागला नाही त्याचा. आणि सुंदरी आपल्या संसाराचा विचार करायचा सोडून तुझ्या लेकीचा सांभाळ करतीये. शिक्षा तर सगळेच भोगतायत ना आदित्य, सगळेच भोगतायत. पण आता पुरे, तू मला सोडून कुठेही जायचं नाहीस. तुला माहितीये का मी किती एकटी पडली येते. तू का ते एकटी पडलीस? तुझ्याकडे तर आहेत ना सगळे. सुंदरी आहे तुझ्यासोबत, तिचं कुटुंब आहे. मग कशी काय एकटी पडशील? आहेत सगळे तुझ्यावर माया करणारे. पोटच्या मुलाच्या मायेची सर येणार आहे का रे त्याला आदित्य? सांग ना. ज्या मुलाला 9 महिने माझ्या पोटात पाळलं, 25 वर्ष त्याचं लालन पालन केलं, अशा पोटच्या गोळ्याला कुठल्याही कायमचं दूर लोटेन रे? सांग ना आदित्य. जे झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. हातात आता तुट नको. तुला माहितीये का सुंदरी कलेक्टर होऊन तिची बदली ह्याच जिल्ह्यात झाली. मी तिच्याचकडे आली. हे जे काही चाललंय ना ते खूप फिशी आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट वरून ते जे झोपेची औषधं तुम्ही म्हणत होता, तो माणूस तीच औषधं घ्यायला आला होता, तेही विदाउट प्रिस्क्रिप्शन. पण ज्याच्या सांगण्यावरून तो आला होता ना, तो हाती नाही लागला. पण मी तुम्हाला सांगतो, ह्या मागे काहीतरी मोठं आहे. मला असं वाटतंय तुम्ही एकदा का चार्ज घेतला ना, हा सगळ्या गुंता सुटेल. कारण तेव्हा तुमच्या हातात ऑफिशियल अधिकार असतील ना. माहित नाही ते होईल की नाही. ते त्या साहेबने खोटं स्टेटमेंट सबमिट केलं माझ्या विरोधात. खूप मुश्किल आहे. होईलच लवकरच. मी खात्रीपूर्वक सांगते. कशावरून? कशावरून?